नमस्कार. आजचा आपला वेट लॉस चॅलेंज सिरीज मधला तिसरा दिवस आहे. तर चला आजच्या या अभ्यासामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या शरीरामधील फॅट लॉस कसे होईल यावरती आज आपण भर देणार आहोत. चला तर मग योगाभ्यासाला सुरुवात करूयात आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे एक छान अशी हेल्दी टिप. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करताना आपण करूया ताडासनापासून. दोन्ही हात घ्या, एकमेकांना इंटरलॉक करा, श्वास घे, दोन्ही हात डोक्याच्या वरती घेऊन जा, शरीराला पूर्ण वरती खेचून घ्या आणि तास वरती उचलून घे, शरीराला वरती ताणून धरा, पूर्ण शरीर वरती खेचा. ओके, श्वास सोडून देत पुन्हा खाली या, श्वास घेत वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात डोक्याच्या वरती, राईट साइड लेफ्ट साइडला टर्न करा. 1 2 3 4 5 6 श्वासाबरोबर 7 8 9 and 10. ओके, रिलॅक्स होऊन हळूवारपणे हात खाली घ्यायचे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप साठी दोन्ही हात घ्यायचे, डोक्यावरती टच करायचे. श्वास घेत डावा पाय उचलायचा, उजव्या हाताच्या एल्बोला टच करायचा. 1, पुन्हा दुसरा पाय घ्यायचा. 2. असे आपण 30 काउंटचा पहिला सेट करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 2 सेट आज करायचे. स्टार्ट करूयात. 1 आणि इथे श्वास घेताना श्वास घ्यायचा सोडून दे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30. जितकं वरती येईल तितके वरती येण्याचा प्रयत्न करा. 70 80 90 20 21. श्वासाकडे लक्ष द्या. 2 3 4 5 6 7 8 9 30. रिलॅक्स करा, हात खाली या, मॅट वरती वॉक करून घ्या. आणि तुम्ही आज आपला डे 3 असला तरी तुम्ही डे 1 आणि डे 2 केल्यानंतर डे 3 कडे वळा. म्हणजे हळूहळू आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण जे सगळे काही आपला अभ्यास आहे तो वाढवतोय. त्याचबरोबर तुम्ही डाएटही अगदी योग्य प्रमाणामध्ये करत राहा. चला दुसरा सेट करूया श्वासा बरोबरीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 20. Last 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करा, संथ श्वसन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मोठा श्वास घे, थोडस कमरेतून मागे वाकायचं, श्वास घ्यायचा, सोडून देत अलगद कमरेतून पुढे यायचं. पुढे वाकताना आपण 90 डिग्री मध्ये यायचं, मान वरती ठेवायचं. श्वास घ्या, सोडून द्या, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्यायचाय, सोडून द्या, घ्या, सोडा. ओके, रिलॅक्स करत हळूवारपणे पायातलं अंतर कमी करून घ्या. चला नेक्स्ट साठी आपल्याला करायचंय अर्धचंद्रासन. त्यासाठी उजवा हात जो आहे तो खालीच राहू द्यायचा, डावा हात श्वास घेत वरती उचलायचा, उजवीकडे घेऊन जायचं. पुन्हा मग हात चेंज करून घ्यायचा, तसंच डावीकडे. श्वासाबरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30. साईडच्या फॅट साठी हे आसन खूप उपयुक्त असं आहे. 14 15 16 70 80 90 20. ओके, रिलॅक्स करा,
नेक्स्ट आता पुढच्या सेटसाठी पायांमध्ये भरपूर अंतर घ्यायचं. आपले जे दोन्ही पाय आहेत त्यांना आपल्याला पहिले लेफ्ट साईडला घेऊन जायचं. टर्न करून घेतलं पायांना. दोन्ही पाय घ्यायचे, गुडघ्यामध्ये बेंड करायचे. हळूवारपणे उठून उभं राहायचं. पुन्हा तसंच आपण राईट साईडला यायचं. दोन्ही पायालगत बेंड करायचे. 20 काउंटचा पहिला सेट आपण करूया. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 20. ओके, रिलॅक्स करायचंय. तुम्हाला जर सवय नसेल तर 10-10 काउंटचे तुम्ही 4 सेट करू शकताय, कारण आता इथे आपण 20 काउंटचा एक सेट करून घेतो. संत श्वसन करा. पुन्हा या सेंटरला पायांमध्ये अंतर घेऊयात. पुन्हा लेफ्ट पासून सुरू करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 80 90 20. दोन्ही पायांना थोडेच वरती खाली करून घ्या. मांड्यांवरती जो काही ताण आलाय तो हळूहळू याने कमी होईल. पुढील आसनांसाठी आपल्याला यायचंय बैठक. पुढील आसनांसाठी आपल्याला दोन्ही पायांना पुढे घ्यायचंय आणि पश्चिमोत्तानासनाच्या सरावाला आपल्याला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण करणार आहोत एक पाठ पश्चिमोत्तानासन. त्यासाठी डावा पाय घ्यायचा, उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. जो उजवा पाय आहे त्याची जी आपली टाच आहे ती पुढे ढकलली, बोट शरीराच्या दिशेने खेचलेली आहे. श्वास घे. दोन्ही हात डोक्याच्या वरती घेते. हातांनी पायांना टच करायचं. पुन्हा प्रत्येक वेळेस श्वास घ्यायचा. आपलं कंबर, मान, पाठ अगदी सरळ आणि पुढे वाकायचं. करूया 10 काउंटचा सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आता पाय चेंज करून घ्यायचा. उजवा पाय घ्यायचा, डाव्या पायाच्या मांडीला टच करायचा. श्वास घेतोय, सोडून देतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हळूवारपणे दोन्ही पायांना पुढे घ्यायचं आणि पश्चिमोत्तानासनाचा सराव. श्वास घेत हात वरती उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवारपणे रिलॅक्स करूयात. यानंतर आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे. हळूवारपणे श्वास घेत एक एक पाय गुडघ्यात बेंड करायचा, सरळ करून घ्यायचा. पुन्हा दुसरा पाय घ्यायचा, गुडघ्यात दुमड्याचा सरळ करायचा. त्यानंतर एकत्रित दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यात बेंड करून घ्यायचे. उजवा डावा मिळून एक असं आपण करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 80 90 20. रिलॅक्स करूयात.
संथ श्वसन करायचे. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचे आणि सरळ करून घ्यायचे. पण हे करत असताना आपल्याला जाणवतंय की आपल्या पोटावरती किती प्रमाणावरती प्रेशर येतंय. त्यामुळे आपण पहिल्यांदा रिलॅक्स करून घेऊया. दीर्घ श्वास घ्या, हळूवारपणे श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. पुन्हा नाकाने घेऊयात, सोडून देत. आता सेट स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 80 90 20. रिलॅक्स करा. पायांवरचं पूर्ण प्रेशर कमी करून घ्या. यानंतर आपल्याला पायांमधलं अंतर ते जास्तीत जास्त वाढून घ्यायचं आणि हे पायात अंतर घेतल्यानंतर आपण जो आपला डावा हात आहे तो उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. उजवा हात डाव्या हाताच्या पायांना टेकायचा. त्यानंतर डावा हात उजवीकडे क्रॉसमध्ये आपल्याला त्यांना फिरवायचे. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स करूया. शरीरावरील आणि श्वासावरील ताण कमी करून घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. संथ श्वसन घ्या, हळूवारपणे सोडा. पुन्हा घ्या, हळूवारपणे श्वास सोडून दे. सेकंड सेट स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 80 90 and 20. रिलॅक्स करा. संथ श्वसन करून घ्या. या सगळ्या व्यायाम प्रकार केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांसाठी शवासन करायला विसरू नका. आजची डे 3 ची तुमची हेल्थ टिप आहे ती म्हणजे तुमच्या जेवणाला अगदी कलरफुल बनवून टाका. ज्याप्रमाणे आपल्याला आपलं आयुष्य सुद्धा अगदी कलरफुल बघायला आवडेल तेवढंच आपलं जेवणाचं ताटही कलरफुल असायला हवं. म्हणजेच त्यामध्ये अनेक भाज्यांचा हा समावेश असायला हवा. त्यामध्ये काकडी, टोमॅटो, बीट, गाजर हे सगळं तर असायलाच पाहिजे. आणि तुमच्या रोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा सुद्धा अधिक समावेश करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण जेवण जे आहे ते कलरफुल दिसेल. आणि जर उन्हाळ्याचा सीझन असेल, हिरव्या पालेभाज्या जास्त येत नसतील तर त्यावेळेस आपण काकडी, टोमॅटो, बीट, गाजर या सगळ्यांची कोशिंबीर करून तुम्ही एका बाउलमध्ये घेऊन तिला जेवणाच्या आधी खाऊ शकता. जेणेकरून तुम्ही जर ती रोज खाल तर तुम्हाला जे पोषक घटक आहे तेही शरीराला मिळतील आणि तुमचं पोट भरलेलं राहील. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि बाय बाय.